श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा आहे. कुंभ रास अतिशय बौद्धिक रास, राशीचक्रातील 11वी रास आणि तुम्हाला बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक व्यवहार किंवा आव्हानं पेलवण्यासाठी सक्षम करणारी तुमच्या पत्रिकेतील शनींची स्थिती आणि त्याचबरोबर तुमच्या राशीस्वामी शनी आहेत त्यांची स्थिती जर कुंडलीत उत्तम असेल तर या महिन्यामध्ये शनींच्या कृपेने तुम्हाला व्यवहारात मोठे फायदे होण्याचे संकेत घेऊन येणारी स्थिती संपूर्ण ऑगस्ट महिना दर्शवते. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी विविध क्षेत्रामध्ये कार्यक्षम करून घेण्यासाठी स्वतःला विशेष प्रयत्नशील आणि व्यस्त करणारी स्थिती दिसून येते. त्याचबरोबर कुटुंबाचं सुख, कुटुंबाची साथ सोबत प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा इच्छा अपेक्षा यांना पूर्ण करून घेण्यासाठी तुमचे विशेष प्रयत्न करून देणारी अशा पद्धतीने स्थिती सुद्धा दर्शवत आहे. पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानामध्ये असणारी मंगळांची राशी आणि मंगळांचं गोचर मिथुनेतनं होतं. मंगळ मिथुनेतनं पंचमातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्ही अधिक प्रयत्नशील आणि उत्तम यशस्वी स्थिती निर्माण करून देण्यासाठी मंगळांचे प्रयत्न तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. त्याचबरोबर मंगळ तुम्हाला विशेष कार्यक्षम करून देतील ते विद्यार्थी वर्गांना ज्यांचं नुकतं शिक्षण पूर्ण झालंय आणि पुढे तुम्ही 11वी-12वी नंतर पुढे काय शिक्षण घ्यावं या विचारामध्ये होता. आता नवीन त्या शिक्षणाची सुरुवात झालेली आहे. आता ते शिक्षण व्यवस्थितरित्या संपन्न करायचं आहे, त्या अभ्यासामध्ये मला निपुण व्हायचं आहे, हा सगळा जिद्दी स्वभाव निर्माण करून देणारी स्थिती संपूर्ण महिना दिसून येते. त्यासाठी तुम्ही परिश्रमी होणार आहात. जो वर्ग व्यापार करतोय किंवा नोकरदार आहे त्यांना सुद्धा सांगू इच्छिते, या महिन्यात तुमचे अधिक परिश्रम आणि त्यातनं यशदायी स्थिती यशाकडे जाण्याचा प्रवास सुरू होत आहे. त्याचबरोबर पत्रिकेतील चौथं घर वास्तू वाहन सुखासाठी आहे. वास्तू खरेदी, वाहन खरेदी आपण रोज करत नाही, निश्चित करत नाही, पण ज्यांना नाहीये त्यांना या महिन्यात खरेदी करावं का असे प्रश्न असतात, म्हणून आपण वास्तू वाहन खरेदीचे योग पाहतो. या महिन्यामध्ये वास्तू वाहन खरेदीसाठी पहिला आठवडा आणि चौथा आठवडा विशेष असेल. या दरम्यान ती कार्य संपन्नतेकडे जातील. त्याचबरोबर वाहन खरेदीसाठी दुसरा आणि तिसरा आठवडा विशेष असणार आहे. याच पद्धतीने मातृसुखासाठी सुद्धा आपण चौथं घर पाहतो, त्यामुळे आईचं सुख भरभरून या संपूर्ण महिन्याभरात तुम्हाला मिळताना पाहता येणार आहे आणि त्याच बरोबरीने तुम्हाला जबाबदाऱ्या सुद्धा वाढणार आहेत. काही अंशी आईच्या आरोग्याची काळजी चिंता सुद्धा वाढताना या महिन्यामध्ये तुमच्या बाबतीमध्ये दिसून येते. त्यांचं सुख तुम्हाला मिळतंय, परंतु अशाच पद्धतीने आईने आनंदी राहायला पाहिजे, उत्तम आरोग्य तिला मिळालं पाहिजे असे असंख्य विचार तुमच्या डोक्यात येणं आणि त्यावरती मंथन होणं असेच काहीसे योग या महिन्यात घडताना दिसून येत आहेत. संतान सुखासाठी हा महिना उत्तम आहे. प्रणय सुखासाठी उत्तम आहे. एकमेकांना समजून घेऊन तुम्ही एकमेकांची साथ सोबत घेऊन तुम्हाला उत्तम कार्य करता येणार आहे, यशाकडे जाता येणार आहे. पत्रिकेतील पंचमावर्ण शिक्षण पाहतो. विशेष शिक्षणासाठी प्रयत्नशील तुम्ही होणार आहात. अभ्यासामध्ये मन रमणं, सायन्स किंवा कॉमर्स साईडने ज्यांचं शिक्षण आहे विशेष त्या वर्गाला मी सांगेल की तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे. जो वर्ग मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ पाहतोय किंवा सुरुवात आहे, चालू आहे शिक्षण, अशा वर्गांना उत्तम कालावधी असणार आहे. MS करताय किंवा MD करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती मंगळांच्या कृपेने पंचम भावात मंगळ असल्यामुळे होणार आहे. तसंच पत्रिकेतील तृतीय स्थान जे आहे त्यावरून आपण कला क्षेत्र सुद्धा पाहतो आणि कला क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये थोडी संधी उपलब्ध होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये विशेष प्रयत्न करायचा आहे. नवीन काही संगीत, गायन, नृत्य या संदर्भातले कोर्सेस जॉईन करायचे तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये करा, त्यामध्ये यशदायी तुम्ही होणार आहात. ती स्थिती उत्तम आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान फार महत्वाचं. षष्ठ स्थानावरून आपण आपलं आरोग्य पाहतो. कर्ज होईल का, स्पर्धक निर्मिती होईल का, आपण काम करतोय आपल्याला कोणी कॉम्पिटिटर तयार होईल का, हे सुद्धा आपण 6व्या घरावरनं समजून घेऊ शकतो. आणि या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी गुरूंची उपस्थिती आहे, त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला स्पर्धक निर्मिती होणार नाही. तुम्ही जे चांगलं काम करताय तर तुम्हाला इतर लोकांची साथ सोबत मिळू शकते. उत्तम प्रकारे तुम्ही कार्य करून एक यशाकडे जाऊ शकता. षष्ठात गुरु आले की तुम्हाला ऋण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना कर्ज घ्यायचं आहे, जमीन खरेदी करायची आहे यासाठी किंवा वाहन वस्तू खरेदी यासाठी तर नक्कीच तुम्हाला बँकेकडनं लोन
अप्रुव्हल मिळू शकतं, लोन पास होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक सुंदर तुमचं स्वप्न साकारता येऊ शकतं. पत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर थोडंसं ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हृदयाचा त्रास आहे किंवा कायमस्वरूपी तुम्ही एखाद्या विशिष्ट तणावाखाली असता, विचार करत असता, एखादी गोष्ट जीवनामध्ये घडून गेलेली आहे, त्याचा सातत्याने विचार करताय, तर आता तो विचार कुठेतरी थांबवायला हवा, यासाठी मेडिटेशन सुरू करायचं आहे. कारण षष्ठामध्ये गुरु आले की तुम्हाला जुने विचार, जुना वाद किंवा जुना एखादा विचार तुमच्या डोक्यात आणून देणं आणि त्यावर मंथन करायला लावणं, अशी काहीशी क्रिया घडत असते. म्हणून मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला या समस्येतनं बाहेर पडता येईल, म्हणून हा उपाय सांगितलेला आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान तुमच्या जोडदाराचं सुख दर्शवतं. या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला उत्तम मिळेल, त्यांची साथ सोबत मिळेल. शुभ मांगलिक कार्यामध्ये एखादा विशिष्ट व्यवहार पूर्ण करून देण्यासाठी तुम्हाला काही अर्थार्जन हवं आहे, त्यासाठी त्यांचा सपोर्ट मिळणं किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळणं, हेही चांगले योग आहेत. तुम्ही गृहिणी असाल, एखादा स्वतःसाठी एखादा गृहउद्योग सुरू करताय, लघुउद्योग सुरू करताय, तर तुमच्या पार्टनरचं तुम्हाला खूप विशेष सहकार्य या महिन्यात मिळू शकतं. त्यांची साथ सोबत मिळाल्यामुळे तुम्ही आनंदित आणि समाधानी होऊ शकता. हेही चांगलं फळ तुम्हाला संपूर्ण महिनाभर मिळणार आहे. भाग्याकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत काय मिळतील? बघा, नवीन कार्याची सुरुवात या महिन्यात दिसून येते. काही कार्य करायचे आहेत, एखादं स्वप्न होतं, ते पूर्ण करायचं, महत्वाकांक्षेच्या जोरावरती ते पूर्ण होऊ शकतं. हे अतिशय चांगलं फळ मिळणार आहे. हा एक शुभ संकेत आपण म्हणू. अध्यात्मामध्ये रमण्याचे शुभ संकेत आहेत. नवीन कार्याची सुरुवात करण्याचे शुभ संकेत आहेत. व्यापारी वर्गाला तर व्यापार मोठा करण्यासाठी देशात विदेशात फिरण्याचे किंवा त्या ठिकाणी तुमचा व्यापार घेऊन जाण्याचे संकेत या महिन्यात आहेत. त्यामुळे प्रवासाची तयारी ठेवा. हा महिना थोडा प्रवासासाठी सुद्धा दिसून येतोय. आणि 11वं घर लाभप्राप्तीचं आहे. आर्थिक आवक या ठिकाणी आपण पाहतो आणि या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष आणि उत्तम असणार आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर वैयक्तिक खर्च वाढू शकतो. थोडासा खर्चावरती नियंत्रण आणण्याचा सल्ला तुम्हाला असेल. या महिन्यामध्ये काही प्रॉपर्टीज खरेदीसाठी, काही मुलांच्या हितासाठी, सुखासाठी ॲडमिशन केलेलं आहे, त्यासाठी असे विशेष कार्यांसाठी तुमचा खर्च उल्लेखनीय दिसून येतोय. त्यामुळे तुमचा वैयक्तिक खर्च असं मी म्हणाले तरी सुद्धा कुटुंबासाठी खर्च हा होणारच. त्या पद्धतीने हा महिना असणार आहे. आता ज्यांना विवाह करायचा आहे, 6वा गुरु सुरू आहे, मग माझा विवाह होणारच नाही किंवा मला विवाह कार्यामध्ये खूप अडचणी येणार आहेत, अशा समस्या घेऊन लोक येत असतात. त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते, आपली जन्मलग्न कुंडली, त्यानुसार आपला विवाह योग आणि ज्या दिशा आहेत, ज्या दिशेला आपला विवाह घडू शकतो, त्या संदर्भातली माहिती ही तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार घ्या. राशीपत्रिकेनुसार तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का, नसेल तर काय केलं पाहिजे हे समजून घ्या. आणि त्या दोन्ही दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरूंची स्थिती उत्तम आहे, विवाह योग सुरू आहे, त्यांना 6वा गुरु जरी असला तरी सुद्धा विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं. फक्त दत्त उपासना करायची आहे. गणपती स्तोत्र म्हणण्यात ठेवा, रोज एकदा म्हणा, म्हणजे अनेक समस्यातनं बाहेर पडण्यासाठी, सुबुद्धी आणि विविध कार्य करण्याची सुरुवात करण्यासाठी श्री गणेशा होण्याची शक्यता होते. या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुमचं मनोबल वाढलं जातं आणि या सगळ्यासाठी गणपतीची कृपा होणं आवश्यक आहे. म्हणून गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. मारुती स्तोत्र म्हणा. तुम्हाला 7:30 सुरू आहे. मारुतीची उपासना केल्याने 7:30चा तीव्रतेचा त्रास जो असतो, जी तीव्रता असते ती कमी होते. म्हणून मारुती स्तोत्र पठणात ठेवा. रोज सांगितलेली सेवा करा. स्वामींच्या नामस्मरणात राहा. तुमच्या आध्यात्मिक गुरूंच्या नामस्मरणात राहा. आनंदी राहा, उत्साही राहा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या राशीप्रमाणे या महिन्यात काय बदल होतील हे समजून घेता येऊ शकेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.